आपण शप्पथ सांगतो टी व्ही एसवाल्यांना ना अकलीचा बाग नाही आहे. त्यांना सर्व्हिस नाही, त्यांना लोकांशी कस्टमरशी कसं बोलायचं ते त्यांना अक्कल नाही आहे. मित्रांनो ही बघा टी व्ही एस ज्युपिटर, तुमच्या पण गाडीमध्ये ना हा प्रॉब्लेम चालू झाला का सांगा. हे बघा गाडी चालू केली ना की लगेच बंद होती गाडी. यार्डलिंग नावाचा प्रकारच नाही, टक 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 करत डायरेक्ट बंद होती. तुमच्या गाडीला प्रॉब्लेम चालू झाला का नाही सांगा. हा बघा गाडी अजिबात चालू होत नाही. नवीन बॅटरी. मित्रांनो याच्यावरती सोल्युशन काढायला आपण सर्व्हिसिंगवाल्यांकडे सुद्धा गेलो होतो टी व्ही एसच्या. तर त्यांचं म्हणणं आहे की तुमची बॅटरी गेली असेल. अरे पण बॅटरी काय दर 3-4 दिवसाला जाते का? 3-4 दिवसाला मला हा प्रॉब्लेम फेस करायला लागतात. खरं सांगतो पहिल्यासारख्या गाड्या तर काय आता येत नाही, नुसता फायबरचा खेळ लावलेला आहे, बाकी काय नाही. आणि हीच गाडी म्हणून नाही, सगळ्याच गाड्या तशाच असं वाटतं मला. आणि टी व्ही एस आता इथून पुढं तर कधी घेणार नाही आहे. आणि टी व्ही एसवाल्यांचं तर आणि आपलं आधीपासून वाकडंच आहे. 2 वर्षापूर्वी गाडी हीच होती, तेव्हापासून काय काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. नसेल तर आपल्या आहे तिकडे जाऊन चेक करा बायोमध्ये.